ऑपरेशन सुरू होतं का? म्हणजे तू ऑपरेशन करत होतीस का? आई नाही नाही, मी अजून ऑपरेशन नाही करत, पण एक महत्वाची मीटिंग होती. काम माझंही महत्वाचं होतं ग मानसी. कसं आहे ना, मी घरीच असते म्हणून माझं काम तू नंतरवर टाकलंस. पण मी बँगलोरहून इथे आले ते तुझ्यासाठी आणि सलीलसाठी, हे विसरू नकोस. माझं घर तिथे बंद ठेवून केवळ तुझ्याशी ओळख व्हावी म्हणून मी इथे थांबले. आणि तू? काकी, आय एम रिअली सॉरी, पण खरंच मला नाही घेता आला फोन. पण माझा फोन तू कट केलास, आणि तोही 3 वेळा. मला काय वाटलं असेल याचा विचार नाही केलास तू. माझ्या फोनला काहीच किंमत नाहीये का? नाही नाही काकी, असं नाहीये, असं अजिबात नाहीये. मलाच खूप त्रास होत होता फोन कट करताना. काय करू, खरंच इलाज नव्हता. प्लीज तुम्ही समजून घ्या. पण इतक्या वेळ मी फोन करते म्हटल्यावर काहीतरी अर्जंट असणार ना. आता तुझं लग्न ठरलंय म्हटल्यावर कुणाला प्रायोरिटी द्यायची हे तुला ठरवायला नको? निदान आता तरी आम्हाला वेळ दिला पाहिजे. नाहीतर मग पुढचे डिसिजन्स कसे घेणार आपण? आणि मग आपल्यातले संबंध तरी कसे चांगले राहणार? सांग ना. आय एम रिअली सॉरी काकी. खरंच मी मुद्दाम नाही केलं. तू मुद्दाम केलंयस असं म्हणायचंच नाहीये मला. पण आम्ही यासाठी जितका वेळ देतोय ना, तितका तू वेळ देत नाहीयेस असं वाटतंय मला. आणि हे बरोबर नाहीये इतकंच म्हणायचंय मला. आई हा काय प्रकार आहे? अगं तू किती बोललीस तिला आता? मला माहितीये तू तिचा कैवार घेणार ते. अरे पण मी तिची होणारी सासू आहे. मला काही किंमत आहे की नाही? अरे मी फोनवर फोन करतेय आणि ती कट करत राहिलीये. सासूचा फोन कट करते म्हणजे काय? अरे निदान एकदा फोन उचलून काय काम आहे ते तरी विचारायला पाहिजे ना. काम काम म्हणजे करते काय ती? पंतप्रधानांची पिये तर नाहीये ना. आजकालच्या सुनांसमोर सासूने खमकच असलं पाहिजे. आई तू काय बोलतेस तुला कळतंय? तिला सुद्धा कामं असतात. ती हॉस्पिटलमध्ये जॉब करते आणि त्या निर्मला आत्या समोर असेल तर ती फोन घ्यायला धजावणार नाही हे मला माहिती आहे. आणि मानसीच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर आहे. आणि लग्नाच्या बाबतीत सांग ना, लग्नाच्या तुझ्या बाबतीत ती सिन्सिअर आहे का? आई माझ्या लक्षात आले तू काहीही बोलतेस. तू सगळ्यात आधी मला सांग, मोनिका तुला फोन करून काय म्हणाली? ती जे काही बोलली ते योग्यच बोलली. आपल्यावर अशी वेळ आलेली असताना तिने बहिणीचा विचार करून फोन केला ते महत्वाचं आहे. ती म्हणाली की मानसीला लवकरात लवकर बँगलोरला घेऊन जा. ती तिथे गेली की हॉस्पिटलचं काम आपोआप बंद होईल. आता तू लगेच मानसीला फोन करून तिची माफी वगैरे? मी तिला फोन करत नाही. तू जरा जरा थांबशील प्लीज? सुदीप ऐकून घे. वेगवेगळ्या माणसांची डील करणं खूप कठीण असतं रे. खरं तर हॉस्पिटलमध्ये अशी सिच्युएशन आपण रोजच फेस करतो, पण ह्यात जेव्हा नाती इन्व्हॉल्व्ह होतात ना, तेव्हा सगळंच खूप चॅलेंजिंग होऊन जातं. त्यांनी गैरसमज करून घेतलाय. आय एम शुअर होणाऱ्या सासूचा फोन सारखी सारखी कट करणारी मुलगी त्यांच्या मनातून उतरून गेली असणार. मानसी, तू खूप टोकाचा विचार करतेस. हे बघ, आता तुझ्या मनात विचारांची खिचडी झाली म्हणून तुला हे सगळं नेगेटिव्ह वाटतं, पण तसं नसेल ते. तू आत्ता त्यावर इतका विचार नको करूस प्लीज. विक्रांत खूप चिडून बोलत होत्या रे माझ्याशी. इतकं विचित्र वाटलं ना मला. तुला माहितीये, आजी सुद्धा क्वचितच इतकी चिडते माझ्यावर. मला खरंच कळत नाही इतक्या का चिडल्या त्या, म्हणजे का राग आला त्यांना. हे बघ, ती सिच्युएशनच फार ट्रिकी होती. इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. थँक्यू. आता ही कॉफी घे आणि बाकी कुठलाही विचार करू नकोस. ओके, घे घे. गुड. हॅलो
ओ हाय. मानसी आता आहे का? मी भेटू शकतो तिला? नाही म्हणजे ते बाहेर गेलेत. हो. ते म्हणजे? मानसी आणि विक्रांत. हो ठीक आहे. तू फोन करू शकतोस तिला. हो हो मी पाहतो. डोंट वरी. थँक्यू. या बाय. बाय. विक्रांतची गाडी? विजय, अरे तुझ्याच मुलाचा विचार करून बोलतोय मी. हो मला पटतंय पण काय आहे की इतकं सोपं आहे का ते? कळतंय सगळ्यांना पण वळायला हवं ना. हो. आता या नानूला या वयात कळतंय तर मग तुम्हाला का कळत नाहीये रे? ये 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 इकडे इकडे. आता माझ्या समोर इथे येऊन उभा राहा. ये. किती चुकवाल रे मला. सकाळी सुद्धा असं काहीतरी कारण काढून तू निघून गेलास. पण मी तुम्हाला सोडणार नाहीये रे. मला उत्तर मिळायलाच हवं. माझं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का नाही? हेच ना की ईशाला इथे ठेवायचं का नाही. मी माझं मत आधीच सांगितलंय. हे तेवढंच नाहीये. त्या देशपांड्यांशी आपल्याला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. आणि लवकरात लवकर विक्रांतचा घटस्फोट घडवून आणायचा आणि त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं. मी मुली बघायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. हे मी तुम्हाला सकाळी बोलतोय. अरे तुमचं प्रॉब्लेम काय आहे मला कळतच नाहीये. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटत नाहीये का? हे बघ नानूमामा, लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो आणि आपल्या घरामध्ये परिस्थिती इतकी नाजूक असताना आपण कोणाला भरीला पाडू नये असं वाटतं मला. अरे परिस्थिती अशी आहे म्हणूनच मी म्हणतोय की विक्रांतसाठी आपण हा निर्णय घ्यायला हवा. कारण हा निर्णय तो घेऊ शकणार नाही. तो त्या ईशामध्ये गुरफटलाय. आता त्यानं त्याचं लक्ष हे स्वतःच्या आयुष्यावर केंद्रित करावं असं नाही वाटत तुम्हाला? एकदा त्या मोनिका बरोबरचा घटस्फोट झाला की विक्रांत सुटेल. मग त्या ईशालाही आपण तिच्या आई बरोबर पाठवून देऊया. त्या देशपांड्यांशी काही संबंधच उरणार नाही. मग घरात कसं अगदी सगळं शांत होईल. आणि मानसी आता तिचा काय संबंध आहे याच्याशी? असं कसं? अरे इतकी साधी आणि प्रेमळ मुलगी आहे ती. असेल तर राहू दे ती तिच्याच घरी. आता तिचं काय काम उरणार आहे या दळवींच्या घरात? तिचा संबंध मुळे आला होता तो मोनिकामुळेच ना. नाही नानूमामा, तिला असं तोडून टाकणं मला पटणार नाही आणि जमणारही नाही. वा रे वा. जसा बाप तसा बेटा. मोनिका विक्रांतची बायको आहे आणि मानसी नुसती मेवणी नाही. इतक्या दिवसात या घरातलीच एक व्यक्ती झाली ना ती. मी तिला या घरातली कधीच मानत नाही. दादा काहीतरी एक निर्णय घ्यायलाच हवा ना. म्हणजे जर का संबंध ठेवायचे असतील तर ठेवायचे किंवा तोडायचे. आणि जर का विक्रांत मोनिकाशी संबंध तोडणार असेल तर आपण इतरांशी संबंध ठेवण्यात काय अर्थ आहे? मला हे नाही पटत आहे. मी सगळ्यांना सांगतो मला हे पटत नाहीये.